गोकुळात कृष्ण लहानाचा मोठा झाला होता. तसाही तो काही फार मोठा नव्हता, 6-7 वर्षाचाच असेल. आणि तिथल्या ज्या त्या छोट्या-छोट्या मुली होत्या, म्हणजे कुमारिका होत्या, त्यांना हा कृष्ण खूपच आवडायचा. कृष्ण सगळ्यांनाच आवडायचा. पण या छोट्या-छोट्या मुलींना असं वाटायचं, की ह्या कृष्णासारखा पती आपल्याला मिळाला तर बरं होईल. पण मग आता कृष्ण पती म्हणून मिळायला हवा असेल, तर आपल्याला काहीतरी करावं लागेल. म्हणून एक दिवस काय झालं, ह्या सगळ्या कुमारिका गावातल्या एका ब्राह्मणाकडे गेल्या आणि त्यांना म्हणाल्या, की आमच्या मनात एक काहीतरी गोष्ट आहे. तर ती आमची मनोकामना पूर्ण होईल, असं एखादं व्रत तुम्ही आम्हाला सांगाल का? तर ब्राह्मण म्हणाला, की कुठली इच्छा आहे तुमची? तर त्या म्हणाल्या, की तसं काही नाही. आमची इच्छा आहे ती आमच्या मनात आहे. फक्त ती पूर्ण झाली पाहिजे. कारण आता कृष्ण आपल्याला पती मिळावा ही गोष्ट त्या ब्राह्मणाला सांगायला काही त्या मुलींना बरं वाटलं नाही. पण आमची इच्छा पुरी झाली पाहिजे असं एखादं व्रत असेल तर सांगा. ब्राह्मण म्हणाला, "काय ठीक आहे सांगतो, की शक्यतो बायकांनी देवीची उपासना करावी." असा विचार करून त्या गुरुजींनी सांगितले, की तुम्ही कात्यायनी देवीची उपासना करा. हे 1 महिन्याचे व्रत असते. त्याला कात्यायनी व्रत असे म्हणतात. पण करायला ते अवघड आहे बरं का. आणि घेतलेले व्रत अधेमध्ये सोडायचे नाही. आहे का तुमची तयारी? त्या मुली म्हणाल्या, की "हो, तुम्ही आम्हाला फक्त त्याचा विधी आणि मंत्र सांगा." मग त्या गुरुजींनी सांगितले, की हेमंत ऋतूच्या पहिल्या महिन्यात म्हणजे मार्गशीर्ष ह्या महिन्यातच या व्रताची सुरुवात करायची. आणि त्याप्रमाणे त्या व्रताला तुम्ही सुरुवात करा. काय करायचं आहे? तर पहाटे उठून नदीवर अंघोळीला जायचे आणि तिथे कात्यायनी देवीची पूजा करायची. झालं, ह्या सगळ्यांनी ठरवलं आणि त्या पहाटेच भर थंडीत त्या यमुनेच्या पाण्यात अंघोळ करायच्या. आधीच यमुनेचं पाणी खूप गार असतं आणि थंडीचा महिना होता. पण ह्या सगळ्या जणी मिळून अंधारातच लवकर उठून जायच्या आणि यमुनेवर जाऊन त्या आपले सगळे पूजा साहित्यसुद्धा बरोबर घ्यायच्या आणि यमुनेवर अंघोळ करायची आणि मग तिथेच देवीची पूजा करायची आणि उजाडायच्या आत पटकन घरी यायचं, म्हणजे कुणालाही त्याचा मागमूस लागू नये किंवा त्या गोष्टीचा गवगवा होऊ नये. झाले. आणि त्याच्यात मंत्र पण त्यांनी सांगितला, की आधी पूजा करायची कशी सांगितलं, तर त्यांनी सांगितलं, की वाळूची एक देवीची मूर्ती तयार करायची. तिला गंध, पुष्प, अक्षता, हळदी-कुंकू, नैवेद्य, निरांजन वगैरे, वगैरे सगळी सर्वोपचार असं करून तिची पूजा करायची आणि या मंत्राने तिची प्रार्थना करायची. मंत्र काय आहे? तर कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंदगोपसुतं देवी पतिं मे कुरु ते नमः. आता ही जी खालची ओळ आहे, ही तर खरं त्या गुरुजींनी म्हणजे त्या भटजींनी सांगितली नव्हती. त्यांनी फक्त सांगितलं होतं, की मनोरथ पूर्ण होऊ देत. पण ह्यांनी ती बरोबर ओळ तयार करून घेतली आणि पती मे कुरु नमः असं केलं. आता ते म्हणाल्या, की ठीक आहे आपण ह्याच्याप्रमाणे जायचं. ह्या सर्व जणी रोज लवकर अगदी गपचूप उठून जायच्या आणि मग कृष्णाला काय कळायचं ते कळलंच. त्यांच्या मनात होतं, की आपल्याला हा कृष्णच पती म्हणून मिळावा. आता तो देवच आहे. त्यांनी एक दिवस काय केलं, त्या सगळ्या जणी मिळून जेव्हा नदीवर गेल्या होत्या, तेव्हा त्या व्रत करीत असताना हा कृष्ण एक दिवस गपचूप आपल्या गोपांसह नदीवर गेला आणि तिथल्या एका झाडावर जाऊन बसला. बसण्याच्या आधी त्यांनी काय केले, त्यांनी त्या सगळ्या जणींची वस्त्र गोळा केली आणि त्या झाडावर नेऊन ठेवली. आता खरं तर महिना पूर्ण होत आला होता. पहाटेच्या अंधारात यमुनेवर कोणीच येण्याची शक्यता नसते. त्यामुळे त्या रोजच्या प्रमाणे एकमेकीचे हात धरून कृष्ण लीला गात गात सगळ्या जणी पाण्यात निशंकपणे स्नानाला उतरल्या होत्या. वय लहान होते आणि त्यांनी आपली वस्त्र काठावर ठेवली होती आणि तीच नेमकी ह्या कृष्णाने पळवली. आता तपाचे फल देण्यासाठीच हा खरं तर तिथे आला होता.
आणि ह्या सगळ्या जणी अगदी निशंक मनाने पाण्यात एकमेकीशी खेळण्यात दंग झाल्या होत्या. आणि हा तर चोर पावलाने आला होता. ह्याला काहीच म्हणजे इतरांना काहीच कळले नाही. त्यांची स्नाने झाली आणि त्या काठावर येऊन पाहतात, तो तिथे वस्त्र नाही. अरे, आपली वस्त्र कुठे गेली? वानरं तर इतक्या पहाटे अजिबात येत नाहीत. आता काय झालं? तेवढ्यात वरून कृष्णाने आवाज केला. म्हणजे आपण म्हणतो ना शुक-शुक किंवा असा प्रकारचा त्याने आवाज केला. आणि त्यांनी पाहिलं तर अगो बाई! आपल्या आधी इथं कोणतरी येऊन बसलंय का काय? बापरे! त्यांनी आपल्याला ह्या अवस्थेत पाहिलं तर? असं म्हणून त्यांनी पुन्हा भराभर आपल्या पाण्यात उड्या टाकल्या. आता कृष्णाला माहिती होतं, पण त्यांना नीट कृष्ण दिसला नव्हता. मग त्यांनी परत एकदा नीट वर त्या झाडाकडे बघितलं, की कोण आहे? आता त्या सर्वजणी पाण्यात अगदी गळ्यापर्यंत बुडून एकमेकीच्या तोंडाकडे पाहत होत्या आणि वर बघितलं झाडाकडे, तर प्रत्यक्ष कृष्णच तिथे बसला होता. मग त्यांना रागच आला. त्या म्हणाल्या, "अरे तुला काही वाटतं का? तू असं काय करतोस? आमची वस्त्र दे. आम्ही किती थंडीने कुडकुडतोय." कृष्ण म्हणाला, "अरे, अरे, अरे! कसली वस्त्र? कुणाची वस्त्र? मला कसे समजणार? तुम्ही वर या, ही सगळी वस्त्र इथे आहेत. ती तुमची तुम्ही घेऊन जा. आम्ही कुणाची कुणाची वस्त्र ओळखत बसू म्हणे. आणि ही वस्त्र आहेत, ही मला काही नेसायची नाही. तुम्ही सगळ्या जणी एकदम या आणि आपापलं एक-एक वस्त्र घेऊन जा." आता तोपर्यंत फटफटायला ज्याला आपण म्हणतो तसं फटफटायला लागलं होतं, म्हणजे अरुणोदय झाला होता. थोडा-थोडा प्रकाश दिसायला लागला होता. आता मात्र ह्या सगळ्यांची खूप पंचायती झाली. त्या त्याच्याशी अगदी गयाबया करायला लागल्या. आणि त्या म्हणाल्या, की "अरे तुला काही वाटतं का? तू राजाचा मुलगा आहेस आणि तू आमच्याशी असं वागतोस? असंच राज्य करणार आहेस का पुढे?" श्रीकृष्ण म्हणाला, "ते तुम्हाला काय माहिती नाही. तुम्हाला वस्त्र हवी असतील तर मी सांगतो त्याप्रमाणे करा आणि आपली वस्त्र घेऊन जा." आधीच आता थंडीने ह्या कुडकुडत होत्या. त्याच्यातच शिवाय काय झालं होतं, आता उजाडायला लागलं होतं. आता ह्यांनी मात्र काय करायचं त्यांना कळेना. मग कृष्ण सांगतो त्याप्रमाणे त्यांना करणेच भाग होते. आणि आता जर आपण काही ते ऐकलं नाही, तर ह्या कृष्णासाठीच तर आपण व्रत करतोय आणि ह्याचंच जर ऐकलं नाही, तर आपल्या व्रताचा काय उपयोग? मग कृष्णाने सांगितल्याप्रमाणे त्या सगळ्या जणी दोन्ही हात वर करून सूर्याला आणि खाली वाकून पृथ्वीला नमस्कार त्यांनी केला आणि त्या वरती आल्या. आज्ञेप्रमाणे वागणाऱ्या त्या बालिकांकडे पाहून कृष्णाला त्यांची दया आली आणि त्यांनी ती सगळी वस्त्र त्यांना देऊन टाकली. शुकदेव म्हणतात, की "राजा, भलतीच थट्टा केली, लाजवले, थंडीत गारठवले आणि खेळणे खेळवावे तसे वागवले. वस्त्रे काढून आपल्याजवळ घेतली. इतके करूनही श्रीकृष्णावरच्या अनन्य प्रेमामुळे त्यांच्या मनात कृष्णाबद्दल कोणत्याही प्रकारचा तिरस्कार, असूया किंवा क्रोध निर्माण झाला नाही. त्यांनी आपली सर्व वस्त्र पटापट परिधान केली आणि भावी पतीकडे पाहत अगदी पुतळ्याप्रमाणे त्या उभ्या राहिल्या. आता त्यांचे तिथून पायच हलेनात. त्या लाजून अगदी चोरून कृष्णाकडे पाहत होत्या. त्या आपल्या चरणस्पर्शासाठी त्या अधीरतेने थांबल्या आहेत. हे जाणून भगवान कृष्णाने सांगितले, की "अगं, आता तुम्ही घरी जा, उजाडायला लागलाय आणि सांगू का, तुमचे व्रत आता पूर्ण झाले आहे. तुमचा संकल्प मी जाणला आहे. ज्यांचे चित्त माझ्यात एकरूप झाले आहे, त्यांचा काम बंधनाला, पातकाला मुळीच कारण होत नाही. तो मुक्तीलाच कारण होतो. मात्र बंधनात, दुःखाला, पापाला आपण जर काही कामवासना मनात ठेवली, तर ती मात्र दुःखाला, पापाला कारण होते. भाजलेले बी जसे उगवत नाही, त्याला अंकुर फुटत नाही, त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी ठेवलेला कामक्रोध सुद्धा माणसांना बद्ध न करता मदरूपच करतो. तुम्ही माझ्या प्राप्तीसाठी व्रत केले आहे. तुम्ही पवित्र आहात आणि मी तुमच्या बरोबर एखाद्या रात्री नक्की क्रीडा करीन आणि मी तुमचाच आहे याची तुम्हाला खात्री पटवून देईन. मात्र आता तुम्ही आपापल्या घरी जा. आणि अशा रीतीने आपले मनोरथ पूर्ण होणार असं त्या छोट्या बालिकांना वाटल्यामुळे त्या भगवंताच्या चरणाचे ध्यान करीत आणि त्याचेच गुणगान गात-गात आपल्या घरी गेल्या.